आईनंतर ताई हा शब्द आपल्या तोंडून निघतो. नावाने नाही, त्यांच्या कामाने फेमस आहेत. या महाराष्ट्रात, या मुंबईत आम्ही मराठी लोकांना न्याय देऊ शकलो नाही तर मी माझा मोठेपणा घेऊन काय फायद्याचा आहे. महायुतीचा महापौर हा मराठी माणूसच असणार. आमदारकीच्या वेळेस पण आमच्याच बरोबर बसणाऱ्या लोकांनी माझा फॉर्म कॅन्सल करायला लावलेला. 2019 मध्ये शिवसेना बीजेपीची युती होती. बीजेपीला तिकीट दिल्यानंतर मला तर मिळणार नाही, पण तरीही मी अपक्ष उभी राहिली आणि 32,800 मतं मला लोकांनी दिलेली. आणि पक्ष हा अजरा अमर असणार. हे शरीर नासवंत आहे, हे आज न उद्या जाणार, पण माझा पक्ष अजरा अमर राहायला पाहिजे असं वाटतं. राजुलताई पटेल यांच्याकडे तर करोडो रुपये असतील. लोक भले काही म्हणू दे, माझ्याजवळ असणार तर कोणी घेऊन जाणार नाही. 2012 मध्ये मी हारली, लोखंडवाल्यात उभी राहिली, मी हारली. माझी मुलगीची किंगफिशर पण बंद झाली, ती एअरोस्टेस होती, ते बंद झालं. मग त्या टायमाला मग मी तो फ्लॅट विकला. साहेबांनी एक आदेश दिला ना, त्याला तोडायचं आहे, तोडूनच टाकायचे. अबू आसिम आझमी किल्ला कोर्टमध्ये साहेबांच्या विरोधात कोर्टात आलेला, त्याला चपलांनी मारलेलं आहे आम्ही महिलांनी. साहेबांनी सांगितलं राहुल गांधीला काळे झेंडे दाखवायचे म्हणजे दाखवायचे. 3 दिवस जेलमध्ये होतो, बायखळा जेलमध्ये.